कर्नाटका गुलबर्गा शहर में जिला यूथ कांग्रेस की जानिब से मरकजी बीजेपी हुकूमत के खिलाफ बड़े पैमाने पर एहतजाज मुनज़्ज़म किया। बीजेपी आईटी सेल ने भारत की पहली महिला प्राइम मिनिस्टर लेट इंदिरा गांधी को हिटलर कहा, इस बात को लेकर नारेबाजी करते हुए अपने गम और गुस्से का इजहार किया और अपने आप को गिरफ्तार करवाया। डिस्ट्रिक्ट यूथ कांग्रेस प्रेसिडेंट शकील सरड़गी ने मीडिया के नुमाइंदों से बात करते हुए कहा कि हिटलर मरहूम इंदिरा गांधी नहीं बल्कि बीजेपी लीडर्स हैं। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। हिटलर शाही केंद्र बीजेपी सरकार के हिटलर शाही केंद्र बीजेपी सरकार के हिटलर शाही बीजेपी केंद्र सरकार के हिटलर शाही बीजेपी केंद्र सरकार के धिक्कार बीजेपी धिक्कार केंद्र बीजेपी सरकार के हिटलर शाही केंद्र सरकार के हिटलर शाही बीजेपी सरकार के हिटलर शाही बीजेपी केंद्र सरकार के धिक्कार हिटलर केंद्र बीजेपी सरकार के हिटलर केंद्र बीजेपी सरकार के केंद्र बीजेपी सरकार के बीजेपी सरकार के केंद्र बीजेपी सरकार नमस्कार, अस्सलाम वालेकुम। आज जो प्रोटेस्ट किया जा रहा है हमारा यूथ कांग्रेस की जानिब से, बीजेपी पार्टी पे इसको घेरा डाले जा रहा है यूथ कांग्रेस की तरफ से। रीज़न ये है कि बीजेपी आईटी सेल से जो है पोस्ट किया गया था कि हमारे लीडर जो इंदिरा गांधी जो फर्स्ट लेडी प्राइम मिनिस्टर है उनको हिटलर किया गया था। मैं ये कहना चाहता हूँ कि हिटलर हमारे कांग्रेस पार्टी के लीडर्स नहीं हैं, बीजेपी वाले हिटलर्स हैं। कभी हिटलर काम बीजेपी वाले करते हैं क्योंकि उन्होंने संविधान को भी तोड़ते हैं, संविधान के खिलाफ भी जाके बात करते हैं। ये हिटलरगिरी को जो है बीजेपी वाले करते हैं। हम उनको धिक्कारा करते हैं क्योंकि बीजेपी का कोई काम नहीं है, खाली हिटलरगिरी करना है, हर्ट करना है, हिंदू मुसलमान करना है। आज सेंट्रल गवर्नमेंट में कोई स्कीम्स नहीं दी जा रही है कि पब्लिक को कोई फ़ायदा नहीं पहुंच रहा है और लाभ नहीं हो रहा है। आज किसान को लेकर भी उनको कोई स्कीम्स वगैरह नहीं है बीजेपी के, और बीजेपी गवर्नमेंट आने से सिर्फ हिंदू मुसलमान हो रहा है, दूसरा कुछ नहीं हो रहा है। हमको धिक्कारा करते हैं। हिटलर जो है बीजेपी गवर्नमेंट है, हमारी कांग्रेस गवर्नमेंट नहीं है। हमारी इंदिरा गांधी जो है हमारे जो लीडर है हिंदुस्तान के लिए बहुत कुछ दिए हैं और उन्होंने कुर्बानियाँ दिए हैं। आज कुछ जो कुछ हिंदुस्तान में डेवलपमेंट है वो इंदिरा गांधी जी की देन है, हम ये कहते हैं। शुक्रिया। बीजेपी ಐಟಿ ಸೆಲ್ ವತಿಯಿಂದ ಏನೊಂದು ಕಂಪೇರಿಟಿವ್ ಮಾರ್ಕೆಸಿಂದ
ದೇಶದ ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ ಹಾಗೂ ಮೊದಲನೇ ಮಹಿಳಾ ಪ್ರಧಾನಿಯ ಬಗ್ಗೆ ಇಷ್ಟು ಕೀಳು ಮಟ್ಟದ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕಿಸಿಂದ ಏನು ಒಂದು ಭಾರತ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಮಹಿಳೆಯರ ಬಗ್ಗೆ ಇರ್ಬೋದು ಇಷ್ಟು ಲೋ ವಿಚಾರ ಇವರು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಇಲ್ಲೇ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಗೆ BJP ಪಕ್ಷದವರಿಗೆ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ ಅನ್ನೋ ನೈತಿಕತೆನೂ ಉಳಿದಿಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಲೇಡಿಗೆ ಹಿಟ್ಲರ್ಗೆ ಹೋಲಿಸ್ತಾರೆ ಇವರು, ಅಷ್ಟು ಪರಿಜ್ಞಾನ ಇಲ್ವಾ ಇವರಿಗೆ. ಆಮೇಲೆ ಏನು ಹಿಟ್ಲರು ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಅಂತಾರೆ, ಇವರು ಯಾವತ್ತಾದರೂ ಇವರ ಕಾರ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಇವಾಗ ನಡೀತಾ ಇದೆ 11 ವರ್ಷ ಹಿಡಿದು ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ 2 ವರ್ಷ ಸುಮಾರು 2 ವರ್ಷ 11 ತಿಂಗಳು 2 ವರ್ಷ 8 ತಿಂಗಳಾಯಿತು ಮಣಿಪುರ ಸುಡ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ದಿವಸ ಆದರೂ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 280 ಜನ ಜೀವ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. 60,000 ಜನರು ಹೋಮ್ ಶೆಲ್ಟರ್ ಇದ್ದಾರೆ, ರೆಫ್ಯೂಜಿ ಕ್ಯಾಂಪ್ಗಳಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ದಿವಸ ಆದರೂ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಹೋಗ್ಯಾರ. ಅನ್ಡಿಕ್ಲೇರ್ಡ್ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಯಾವ್ದಿದೆ. ಆಮೇಲೆ ಮಾತಿಗೊಮ್ಮೆ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಅಂತಾರೆ. ಎಮರ್ಜೆನ್ಸಿಯನ್ನು ಸಂವಿಧಾನ ಬಾಹಿರವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದ. ಸಂವಿಧಾನದಾಗ ಇರುವಂಥ ಆರ್ಟಿಕಲ್ 351 ಕ್ಲಾಸ್ 1 ಅಡಿಯಲ್ಲೇ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಲಾಗೋಗಿದೆ. ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಲಾಗೋಗಲು ಕಾರಣವೇನು? ಅದು ಇವರಿಗೆ ಎಂದಾದ್ರೂ ನೈತಿಕತೆ ಇದೆಯಾ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ? ಅದು ಬಿಟ್ಟುಕೆಸಿಂದ ಇವ್ರದೇ ಪೂರ್ವಜರು ಏನು RSS ಮುಖಂಡರುಗಳು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದಂಥ ಪತ್ರನೂ ಇದೆ, ಪ್ರೂಫು ಇದೆ. ಇವರಿಗೆ ವಾಟ್ಸಪ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಏನು ಬರುತ್ತೆ ಅದೇ ನಂಬೋದು, ಅದೇ ಇದು ಮಾಡೋದು. ದೇಶದ ಮತ್ತು ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ, ಅಮಾಯಕ ಜನತೆಗೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ತಪ್ಪು ಮೂಡಿಸೋದು ಮತ್ತು ದಿಕ್ಕು ದಾರಿಯನ್ನು ಮಿಸ್ಗೈಡ್ ಮಾಡೋಂತಾರೆ ಇದರಲ್ಲೇ ಇವರು ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಂದಿನ ದಿನ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶಕೀಲ್ ಸಾರಿಗೆ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ, ಅವ್ರ ಕಮಿಟಿ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ BJP ಆಫೀಸ್ ಘೇರಾವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆವು. ಅನ್ಡಿಕ್ಲೇರ್ಡ್ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಇವ್ರು ನಡೀತಾ ಇದೆ. ಹಿಟ್ಲರ್ ಮೋದಿಯವರು ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ 16 ರೀಸನ್ ಇದೆ. ಪುಲ್ವಾಮಾ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಯಿತು, ಪಹಲ್ಗಾಮ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಯಿತು, ಏನು ಬಂದಿದೆ, ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ ಏನಾಗಿದೆ, ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದಕ್ಕಾದ್ರೂ ಇವ್ರ ಹತ್ರ ಉತ್ತರ ಇದೆಯಾ? ಸುಮ್ಮನೆ ದೇಶದ ಜನರಲ್ಲಿ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಕೆಳಿಸೋದು, ತಮ್ಮ ಒಂದು ಏನು ಎಲೆಕ್ಷನ್ ಬಂದಿರುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅದರ ಲಾಭ ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಇದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಸೀಮಿತವಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಖಂಡಿಸಿ ನಾವು ಇಂದು ಕಲಬುರಗಿಯ BJP ಕಚೇರಿಯನ್ನು ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಲು ಹೊರಟಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ BJP ಅವರು ಇನ್ನು ಮುಂದಾದರೂ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಿ, ಹೀಗಾದರೆ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ದೇಶದ ಮೊದಲನೇ ಮಹಿಳಾ ಪ್ರಧಾನಿ, ಅದಕ್ಕಾದ್ರೂ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಇಲ್ವಾ ತಮಗೆ? ಅಷ್ಟು ಜ್ಞಾನ ಇಲ್ವಾ ನಿಮಗೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾದ್ರು? ಇದು ಖಂಡನಿಸಿ ನಾವು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है हिंदुस्तान में रियासत कर्नाटका के तारीखी शहर गुलबर्गा में सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट एक फकीदुल मिसाल तालीमी कहकशां है, जिसके दामन में मुख्तलिफ दरख्शां सितारे मौजूद हैं जो बरसों से जहालत की तारीखी में शबो रोज़ इल्म की रोशनी फैला रहे हैं। वो चमकते सितारे हैं नेक्स्ट जनरेशन PU साइंस कॉलेज, अल करीम कॉलेज ऑफ स्कूल ऑफ नर्सिंग, सैयद अबू बकर सिद्दीक सैयद बारे कॉलेज ऑफ नर्सिंग, KBS कासिम बी साहिबा कॉलेज ऑफ फार्मेसी एंड फिजियोथेरेपी। यहाँ जदीद आलात से लैस लेबोरेटरीज में आला तालीम याफ्ता फैकल्टी जामे तालीम फराहम करते हैं। यहाँ इल्मी और अमली तजुर्बे के साथ तलबा और तालिबात के रोशन मुस्तकबिल के लिए महारत फराहम की जाती है। सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तलबा के लिए इल्म हासिल करने का एक मियारी और महफूज इदारा है, जो नज़रिया और अमली तजुर्बे को मिलाकर हमारे तलबा को इनफरादी क़ुव्वत में कामयाबी के लिए ज़रूरी महारतें फराहम करता है। तलबा और तालिबात की आमद और रफ्त के लिए यहाँ बसेस का बेहतरीन इंतज़ाम है। अपने बच्चों का मुस्तकबिल रोशन करने के लिए सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के स्कूल्स एंड कॉलेजेस में दाखिला करवाएं। नाजरीन, आज हमारे सामने तशरीफ फरमा है शहर गुलबर्गा की कदावर और हमागीर शख्सियत माहिर तालीम सैयद बारे एजुकेशनल एंड
चैरिटेबल ट्रस्ट के चेयरमैन जनाब सैयद अब्दुल रहीम सैयद बारे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सैयद अब्दुल रहीम सैयद बारे, चेयरमैन सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट गुलबर्गा, बादशाहों और जिम्मेदार वालिदैन से मेरी आजीजाना गुजारिश है कि वो अपने बच्चों और बच्चियों का दाखिला हमारे स्कूलों और कॉलेजों में करवा के उनका मुस्तकबिल रोशन करें। SAR फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address Vednakapo near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details 9483444290 9480107826.